नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ए.के. सर तुमचं स्वागत करतो बायो किरण या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे MST CET 2024 साठी. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण डिस्कस करत आहोत प्रत्येक चॅप्टरचे काही MCQ आणि काही PYQ. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवात करूया एक नवीन चॅप्टर सोबत. त्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, चॅप्टर नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती, द 3 प्रिन्सिपल्स ऑफ मेंडेलिझम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मेंडेल बद्दल बोललंय आणि मेंडेलने 3 कन्सेप्ट दिल्या होत्या. पहिली कन्सेप्ट दिली होती द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स, द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट दिली होती विद्यार्थी मित्रांनो, द लॉ ऑफ, हा पहिला लॉ होता, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. किंवा यालाच म्हणलं होतं लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट म्हणलं होतं याला, किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि लास्ट जो थर्ड लॉ दिलेला होता, तर तो दिलेला होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, हे 3 लॉ मेंडल्सने दिलेले होते. तर आता आपण बघूया ऑप्शन मध्ये की असं कुठलं आन्सर आहे ज्याच्यामध्ये हे 3 लॉ आहेत. तर बघा, पहिलाच ऑप्शन जो इथे दिलेला आहे, तर तो दिलेला आहे डॉमिनन्स, सेग्रिगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट. बघा, आपण पण इथे डिस्कस केलंय डॉमिनन्स, सेग्रिगेशन आणि इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते होईल ए. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, लिंकेज दिलेलं आहे, लिंकेज लिंकेज लिंकेज. आणि लिंकेज ही कन्सेप्ट जी आहे तर ती थॉमस हंट मॉर्गननी दिलेली होती, जी मेंडेलने दिलेली नव्हती. त्याच्यामुळे आपलं जे आन्सर आहे तर ते होईल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज बॅक क्रॉस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅक क्रॉस जो आहे तर F1 हायब्रिड इज क्रॉस विथ एनी पॅरेंट, त्याला म्हटलं होतं बॅक क्रॉस. F1 हायब्रिडचा क्रॉस जर फक्त रिसेसिव्ह पॅरेंट सोबत जर असेल, ओके, रिसेसिव्ह पॅरेंट सोबत असेल तर त्यालाच म्हटलं जातं टेस्ट क्रॉस. आणि म्हणूनच आपण एक सेंटेन्स इथे बोलत असतो की एव्हरी बॅक क्रॉस इट इज नॉट अ टेस्ट क्रॉस बट ऑल टेस्ट क्रॉस इज द बॅक क्रॉस. सगळे टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस आहेत, बट सगळे बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला इथे विचारलंय बॅक क्रॉस, आणि बॅक क्रॉस जे आन्सर होईल तर ते होईल F1 हायब्रिड क्रॉस विथ एनी पॅरेंट. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, RR हे जे जिनोटाइप दिलेत तर ते रेड या कलर साठी हे फिनोटाइप आहे. बघा, अँट्रिरियम इज क्रॉस विथ व्हाईट, कॅपिटल W1. ऑफस्प्रिंग इज द RW, दॅट इज द पिंक. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलंय की एक जो आधार आहे, जो काही पॅरेंट आहे तर तो कॅपिटल आर जिनोटाइपचा रेड फिनोटाइपचा एक पॅरेंट आहे, आणि याचा क्रॉस इथे केलाय व्हाईट, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू सोबत याचा फिनोटाइप जो आहे तर तो आहे व्हाईट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला लक्षात येईल की रेड आणि व्हाईट जर एकमेकांमध्ये जर मिक्स झाला तर त्याच्यापासून तयार होतो पिंक. आणि इथे पण त्यांनी तेच दिलंय की जर दोघांमध्ये मिक्सिंग जर झालं तर त्याच्यापासून तयार होईल पिंक. आणि जेव्हा एकमेकांमध्ये मिक्सिंग असेल तर यालाच म्हटलं जातं इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर इनकम्प्लीट डॉमिनन्स, ज्याच्यामध्ये होते कॅरेक्टरची मिक्सिंग, फिनोटाइपची जी आहे तर ती मिक्सिंग होते. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4, द वर्ड क्रोमोझोम वॉज कॉइन्ड बाय. डायरेक्टली क्वेश्चन आहे, क्रोमोझोमची जी टर्मिनॉलॉजी दिली होती तर ती वेल्डियरनी या सायंटिस्टने दिली होती, म्हणून आपला आन्सर जे आहे तर ते ऑप्शन बी. पुढे प्रश्न दिला आपल्याला, नली झोमी इज रिप्रेझेंटेड ऑफ. बघा, नली झोमीचा अर्थ काय होतो, नली नली मीन्स झिरो, झोमी मीन्स बॉडी. ज्याच्यामध्ये झिरो बॉडी आहे एखाद्या क्रोमोझोमच्या त्याला म्हटलं तर नली झोमी. आता आपल्याला असं बघायचं आहे, सपोज आता 2n दिले, 2n म्हणजे डिप्लॉइड कंडिशन दिली. आता प्रत्येक क्रोमोझोम हे 2 सेटचे असणार आहे, परंतु
जर सपोज यामध्ये दोन्ही पण सेट जर डिलीट असेल, म्हणजे याचा अर्थ काय, तर तो क्रोमोझोम 0 असेल, नल असेल, त्यालाच म्हटलं जातं नलिझोमी. आणि या ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर बी असा दिलेला आहे, जिथे 2n-2 कंडिशन दिलेली आहे, यालाच म्हणायचं नलिझोमी. म्हणून आपला ऑप्शन जे आहे, तर ते ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आयडेंटिफाय ऑड वन. आपल्याला काय विचारलंय, तर ऑड वन विचारलंय आणि ऑप्शन दिले मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी, पॉलीप्लॉइडी, हायपरप्लॉइडी. आता आपल्याला माहित आहे मोनोप्लॉइडी म्हणजे जस्ट सिंगल एन, डिप्लॉइडी म्हणजे टू सेट ऑफ क्रोमोझोम, पॉलीप्लॉइडी मीन्स मल्टिपल सेट ऑफ क्रोमोझोम आणि हायपरप्लॉइडी म्हणजे प्लॉइडी लेवल इन्क्रीज होणं. आता इथे तर मात्र हा वेगळा वर्ड आहे आणि म्हणून आपला आन्सर जे झालंय तर ते आहे हायपरप्लॉइडी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द ह्युमन द सेक्स क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट इज. आता सेक्स क्रोमोझोम विचारलाय ह्युमन मध्ये आणि आपल्याला माहित आहे ह्युमनचा जर विचार जर केला, तर ह्युमन मध्ये दोन प्रकारचे क्रोमोझोम असतात. एक असतात ऑटोझोम, ऑटोझोम आणि दुसरं असतं अलोझोम. ओके, ऑटोझोम अँड अलोझोम. आता ऑटोझोम जे आहे, तर त्यात 1 to 22 पेयर्स. ओके, आणि दुसरा जो आहे अलोझोम, तर तो आहे 23 नंबरची पेयर. ओके, तर त्यातली 23 नंबरची जी पेयर आहे, तर ती परत दोन त्यामध्ये आहेत. एक आहे एक्स एक्स आणि दुसरी आहे एक्स वाय. आता एक्स एक्स म्हणजे काय असेल, तर एक्स एक्स असेल फिमेल. ओके, एक्स एक्स असेल फिमेल आणि एक्स वाय जो आहे, तर तो असेल मेल. आणि म्हणून आपल्याला आता त्यांनी विचारले सेक्स क्रोमोझोम म्हणजेच अलोझोम, आणि अलोझोम जे आहे, तर ते होत आहेत, आपलं आन्सर जे असेल तर ते असेल ए ऑप्शन, एक्स 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 वाय. आता इथे एक बर्डची पण एक सेक्स क्रोमोझोमची कॉम्प्लिमेंट आहे, जो आपल्याला स्टेट बोर्डला प्रश्न विचारलेला होता, तर तो म्हणजे ZW ZZ. हा जो क्वेश्चन आहे, तर इथे आपल्याला विचारला होता स्टेट बोर्ड साठी. आणि जर बर्ड्स मध्ये जर असेल, हे बर्ड्स मध्ये असतं, बर्ड्स मध्ये, आणि बर्ड्स मध्ये त्याचा आन्सर आहे ZW ZZ. पुढे 9 नंबरचा क्वेश्चन आहे, द फॅमिली हॅज 5 डॉटर्स अँड एक्सपेक्टिंग 6 चाइल्ड. बघा, एका फॅमिलीमध्ये 6 मुली आहेत आणि 6वं काय होणार आहे, चाइल्ड जे आहे, तर ते एक्सपेक्ट करतायत की त्याच्या चान्स सन होण्याचे म्हणजे मुलगा होण्याचे चान्सेस किती आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस जे काही डिवायडेशन होतं क्रोमोझोमचं, तर त्यामध्ये मेल तयार होण्याचे चान्सेस हे 50% असतात आणि फिमेल तयार होण्याचे चान्सेस 50% असतात. म्हणजे डॉटर आणि सन तयार होण्याचे चान्सेस 50-50% असतात. आणि या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला तेच आन्सर लिहायचंय. इथे आपला आन्सर आहे 50-50%. ओके, आपला आन्सर असणार आहे 50-50%. मेल म्हणजे सन तयार होण्याचे पण 50% चान्सेस असतील आणि फिमेल तयार होण्याचे सुद्धा 50% चान्सेस असतील. पुढचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, इन ह्युमन बिईंग 45 क्रोमोझोम्स आहेत आणि म्हणजेच काय, तर सिंगल एक्स क्रोमोझोम आहे. जो एक्स एक्स क्रोमोझोम पाहिजे होता, तर त्याच्याऐवजी फक्त एक्स क्रोमोझोम आहे किंवा X0 कंडिशन आहे. मग या अबनॉर्मॅलिटीला काय म्हटलं जातं? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन एकदा रीड करू. ऑप्शन मध्ये दिलाय डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम कधी होतं, तर क्रोमोझोम नंबर 21 ची जर ट्रायसोमी जर झाली, ओके, ट्रायसोमी जर झाली, तर होतं डाऊन सिंड्रोम. क्लीन फिल्टर सिंड्रोम काय, तर क्लीन फिल्टर सिंड्रोम मध्ये जो सेक्स क्रोमोझोम आहे, तर तो XXY म्हणजे एक एक्स्ट्रा बार बॉडीज असते. टर्नर सिंड्रोम मध्ये मात्र X0 कंडिशन असते. आणि एडवर्ड सिंड्रोम मध्ये क्रोमोझोम नंबर 18 जो आहे, तर त्याची ट्रायसोमी असते. आणि जर क्रोमोझोम नंबर 1 ची 18 ची ट्रायसोमीला म्हटलं तर एडवर्ड सिंड्रोम. आणि इथे मग आपल्याला आन्सर मिळत आहे X0 कंडिशन, म्हणजे सिंगल एक्स क्रोमोझोम असेल आणि एक एक्स क्रोमोझोम किंवा वाय क्रोमोझोम जो असेल तो, जर तो डिलीट झालेला असेल, तर त्या डिसीजला म्हटलं तर टर्नर सिंड्रोम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, वेबेड नेक इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॉट 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 सिंड्रोम. आणि वेबेड नेक जी आहे, वेबेड नेक म्हणजे जो आपला नेकचा एरिया आहे, तर तो इथे नेकचा एरिया नसता आणि फक्त जी आपला जो फेस आहे आणि आपलं जे बॉडी आहे, तर ती अशी चिकटलेली असते. तो त्याला म्हटलं तर वेबेड नेक
आणि हे जे आहे तर हे होतं X0 कंडिशन मध्ये, ज्यालाच म्हणलं तर टर्नर सिंड्रोम. आणि आपलं जे आन्सर आहे तर ते आहे टर्नर सिंड्रोम X0 कंडिशन. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका टॉपिक सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हॅपी लर्निंग.